मंत्रोपचारानं आपण कितीही मोठ्यातला मोठा आजार बरा करून दाखवू शकतो असा दावा करणारा संगमनेरचा भोंदू बाबा राजेंद्र गडगे महाराज हा सध्या पोलिसांच्या अटकेत आहे आणि पोलिसांच्या अटकेत असतानाच त्याचा जो दत्तधाम सरकार हा आश्रम आहे या आश्रमामध्ये त्याला पोलिसांनी पंचनामा आणि झाडाझडतीसाठी नेलेलं होतं। त्यावेळी चक्क पोलिसांच्या समोरच त्यानं त्याची मुजोरी दाखवली आहे। पोलिसांच्या समोरच आपण तंत्रमंत्रांचा बाप आहोत आणि आपण कितीही मोठा आजार केवळ या सगळ्या वैदिक उपचारांच्या माध्यमातून बरा करून दाखवू शकतो वगैरे अशा पद्धतीचे अनेक बिनबुडाचे दावे त्याने ऑन कॅमेरा केलेले आहेत। त्यामुळे ज्या वेळेस दत्तधाम आश्रमामध्ये हे सगळे पोलिसांचं पथक आणि या बाबाला नेण्यात आलं होतं तिथे नेमकं काय काय घडलं, तो बाबा नेमका काय काय म्हटलाय हे सगळंच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। राजेंद्र गडगे उर्फ गडगे महाराज ज्याचा वडगाव पान या गावामध्ये त्याचा दत्तधाम नावाचा एक आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तो वेगवेगळ्या प्रार्थना मंत्रोपचार करून अनेकांना बरे करण्याचे दावे करतो। अनेकदा तो काहीतरी झाडपाल्यापासून बनवलेली औषधं सुद्धा देतो, जी औषधं खाऊन अनेक लोकांना त्रास झाल्याचं सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे। अर्थात या सगळ्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हा सगळा भांडाफोड केलेला होता, त्याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली होती आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला। या आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली। राजेंद्र गडगे याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली। या सगळ्या पोलीस कोठडीच्या दरम्यान दुसऱ्याच दिवशी त्याला त्याच्या आश्रमामध्ये नेण्यात आलं होतं। त्याच्या आश्रमाची झाडाझडती घ्यायची होती, त्याच्याकडून सुद्धा काही गोष्टींची चौकशी करायची होती। त्यामुळे हे संपूर्ण पथक जे आहे ते त्या ठिकाणी गेलेलं होतं। अर्थातच माध्यमांचे अनेक कॅमेरे सुद्धा या सगळ्या पथकाचा पाठलाग करत करत त्या ठिकाणापर्यंत पोहोचलेले होते। ज्या वेळेस माध्यमांचे कॅमेरे तिथे गेले आणि अनेक पत्रकारांनी या बाबाला प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केले, त्यावर अनेकदा असं पाहायला मिळतं की एखाद्या संशयित आरोपीला जेव्हा पत्रकार प्रश्न विचारतात तेव्हा हे आरोपी सहसा काही बोलत नाहीत किंवा आपला चेहरा लपवून पळून जाण्याच्या मार्गावरती ते असतात। पोलिसांकडून सुद्धा त्यांना अनेकदा प्रोटेक्ट केलं जातं। मात्र या प्रकरणात असं घडलं नाही। हा जो राजेंद्र गडगे आहे त्याला स्वतःलाच पोलिसांसमोरून सुद्धा माध्यमांच्या समोर येऊन बोलायचं होतं। तो पोलिसांना सुद्धा बाजूला करून माध्यमांना फेस करण्यासाठी तयार होता, माध्यमांना उत्तर द्यायला तो तयार होता। त्यामुळे जे काही प्रश्न पत्रकार विचारत होते त्या प्रश्नांची तो उत्तर सुद्धा देऊ लागला। मात्र पत्रकारांचा सगळ्यात महत्त्वाचा एकच प्रश्न होता। तो प्रश्न म्हणजे तुम्ही जे काही म्हणताय की मंत्रोपचारानं कॅन्सरची गाठ बरी होऊ शकते, त्या गाठीचं पाणी होऊ शकतं, हे सगळं खरं आहे का? हा एकच प्रश्न वारंवार त्याला विचारला जात होता। मात्र या एका प्रश्नाचं उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरं तो देत होता। तो अनेकदा पत्रकारांना असं म्हणत होता की मी खूप अभ्यास केलेला आहे, माझ्याकडे खूप आत्मज्ञान आहे आणि त्यामुळे मी हे सगळं करतो। मी कुठल्याही पद्धतीनं तंत्रमंत्र वापरत नाही, कारण मी तंत्रमंत्रांचा सुद्धा बाप आहे। माझ्याकडे आत्मज्ञान प्राप्त झालंय, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, त्यामुळे मी होम हवन करतो, यज्ञ करतो, मंत्रोपचार करतो, प्रार्थना करतो आणि या सगळ्याच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही देवासाठी हे सगळं करता तेव्हा देव तुमचे आजार बरे करतो। माझ्याकडे कॅन्सरचे पेशंट येतात, पॅरालिसिस झालेले पेशंट आहेत, संधिवाताचे पेशंट आहेत, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे पेशंट माझ्याकडे येत असतात आणि मी त्यांच्यावर अशाच पद्धतीने उपचार करतो। मी लोकांची सेवा करतो, मी लोकांना लुबाडत नाही, मी कुठल्याही पद्धतीचा भोंदू बाबा नाहीये, असं तो वारंवार सांगत होता। जेव्हा अनेकदा त्याला पत्रकार एकच प्रश्न विचारत होते, तो कॅन्सरच्या गाठीच्या संदर्भातला प्रश्न होता। त्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यानं शेवटपर्यंत दिलं नाही। मी तंत्रमंत्रांचा बाप आहे आणि ज्याला कुणाला माझ्यावरती आक्षेप असेल, माझ्यावर संशय असेल, त्यानं खुशाल माझ्या आश्रमामध्ये यावं आणि मी काय काय करतोय हे पाहावं, कारण मी जे काही करतो हे मी लाईव्ह मध्ये करत असतो। हे लाईव्ह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती चालत असतं, त्यामुळे मी काहीही चुकीचं करत नाही। माझ्यावर जो काही अन्याय केला जातोय, मला जी अटक केली गेलेली आहे ती अटक पूर्णपणे प्लॅन आहे। माझ्या विरोधात कट रचून मला या सगळ्यात अडकवण्यात आलंय आणि ज्यांना माझ्या विरोधात अशा पद्धतीचा संशय असेल त्यांनी खुशाल माझ्या आश्रमात यावं, असं सुद्धा तो म्हटलाय। हे कुणाला उद्देशून म्हटलं गेलंय तर अर्थातच अंधश्रद्धा निर्मूलन समितीला उद्देशून हे म्हटलं गेलंय। मात्र त्याचबरोबर अशाच अतिशय चिडलेल्या अवस्थेमध्ये पोलिसांनी त्याला त्यांच्या गाडीमध्ये बसवलं आणि तिथून थेटपणे त्याला नेण्यात आलं। मात्र तरी सुद्धा शेवटपर्यंत जाईपर्यंत सुद्धा तो त्याचं जे काही म्हणणं होतं ते त्याला मांडायचं होतं। पोलीस वारंवार पत्रकारांना सुद्धा विनंती करत होते की तुम्ही त्याला प्रश्न विचारू नका, त्याला सुद्धा बोलण्यापासून अडवलं जात होतं। मात्र तो काही केले ऐकायचं नाव घेत नव्हता। एवढंच काय तर तो जाता जाता असं सुद्धा म्हटला की मला जी काही अटक झाली आहे हा थेटपणे सनातन धर्मावरती झालेला अन्याय आहे, अशा पद्धतीचा सुद्धा
दावा त्यानं केला. त्यामुळे मुळातच हा बाबा किती मुजोर आहे हे यावरून लक्षात येत आहे. पोलिसांच्या समोर हे सगळे स्टेटमेंट्स करणं आणि जे आरोप त्याच्यावरती आहेत त्याच आरोपांना आणखी जास्त बळ देणारी विधानं करणं यावरून लक्षात येत आहे की या बाबाने याच्या आधी पण अनेकांबरोबर हे सगळं केलेलं असणार आहे. त्यामुळेच त्याला इतका कॉन्फिडन्स आहे आणि त्याच्या या सगळ्या बोलण्यावरूनच आता तरी त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी केली जाते. अर्थात आतापर्यंत या प्रकरणामध्ये तक्रारदारांची संख्या फार जास्त वाढलेली नाहीये. 1-2च तक्रारदार आतापर्यंत समोर आलेत. मात्र या प्रकरणामध्ये आणखी जास्त तक्रारदार असू शकतात, ते समोर येऊ शकतात, ज्यांना या बाबाच्या औषधांमुळे खूप जास्त त्रास झालेला आहे किंवा ज्यांचे आजार अजिबात बरे झाले नाहीत, उलट त्यांचा त्रास वाढत गेला होता, असे काही पेशंट आहेत. त्यांना सुद्धा पुढे येण्यासाठी त्यांच्याकडे सुद्धा पुढे येण्याची मागणी केली जाते किंवा त्यांना सुद्धा आवाहन केलं जात आहे की तुम्ही सुद्धा पुढे या, जेणेकरून ही केस स्ट्रॉंग होईल आणि त्या माध्यमातून का होईना या बाबाला शिक्षा देण्यासाठीचा मार्ग जो आहे तो आणखी सुकर होईल. त्याचबरोबर या बाबानं त्याच्या आश्रमामध्ये संपूर्ण आश्रम चालवण्यासाठी चक्क वीज चोरी केली होती हे सुद्धा उघड झालंय. त्यामुळे जो बाबा वीज चोरी करू शकतो त्या बाबावरती आपण किती विश्वास ठेवायचा? तो बाबा खरंच आपले इतके मोठे आजार बरे करू शकतो का? किंवा आपल्या इतर वैयक्तिक खाजगी आयुष्यामधले सार्वजनिक आयुष्यामधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते हा बाबा केवळ प्रार्थना करून नीट करू शकतो का, बरे करू शकतो का? हा प्रश्न आज प्रत्येक भक्तानं स्वतःला विचारण्याची गरज आहे. जे जे कुणी आतापर्यंत या बाबाच्या आश्रमात जाऊन आले असतील, त्यामुळे या बाबाच्या विरोधात जर कुणाला तक्रार करायची असेल किंवा जर कुणाला असा अनुभव आला असेल तर त्यांनी समोर यावं आणि त्यांनी सुद्धा त्यांची तक्रार दाखल करावी असं आवाहन हे पोलिसांकडून करण्यात आलंय. अर्थात या प्रकरणामध्ये आता पुढे आणखी काय काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.